आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। दिघ्यातील अनाधिकृत इमारतीवर कारवाईचा बडगा, आतापर्यंत 4 इमारतींवर कारवाई। तुरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, दुष्काळाच्या फटक्यामुळे तुरडाळीनं गाठला 200चा टप्पा। एचडीएफसी गृह कर्जदारांना दिलासा, व्याजदरात 0.25% कपात। वीजबळींच्या नातेवाईकांना 4 लाखाची मदत, 24 तासात मदत देण्याचे एकनाथ खडसे यांनी दिले आदेश। दिघ्यात नागरी समस्यांचा विळखा, रहिवाशांमध्ये संतापाचं वातावरण। दाभोळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा, 1 नोव्हेंबरपासून होणार वीज निर्मिती। पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबईतल्या दिघा परिसरात अनाधिकृत इमारतींवरील कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। आतापर्यंत 4 इमारतींवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली असून कारवाईने बाधित रहिवाशी मात्र हवालदिल झाले आहेत। नवी मुंबईतल्या दिघा परिसरात अनाधिकृत इमारतींवरील कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। आतापर्यंत 4 इमारतींवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली असून कारवाईने बाधित रहिवाशी मात्र हवालदिल झालेत। सोमवारी 2 इमारतींवर झालेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने येथील रहिवाशी रस्त्यावर उतरले होते। जवळपास 76हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मंगळवारी ही दिघ्यातील 2 इमारतींवर कारवाई करण्यात आली। कालच्या प्रमाणे आज पण अतिक्रमण बंदोबस्तासाठी 500 पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला असं सर्वजण स्टाफ हजर आहे। आज काही नाही, लोकांना या ज्या बिल्डिंग 50 आहे, जे केरू प्लाझा मधले ज्या रहिवासी आहेत त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःहून सहकार्य करण्यास ठरवलं आणि त्यांचा स्वतःहून त्यांनी वॅकेट केलेला आहे। आता त्याच्या बिल्डिंगवरती कारवाई होईल। दिघ्यातील अनाधिकृत इमारतींवर एमआयडीसी कडून सुरू असलेल्या कारवाई संदर्भात सकारात्मक तोडगा निघावा यासाठी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार मंदाताई म्हात्रे, पालिकेचे विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली। न्यायालयाचा अवमान होणार नाही या दृष्टीने या प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय। या कारवाईमुळे असंख्य कुटुंब रस्त्यावर आलेत। फुटपाथवर गृहोपयोगी वस्तू ठेवून स्वप्नातलं घर तुटल्याचं चित्र बघत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MBTV। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठानं गौरव केलाय। राज्याच्या आर्थिक सामाजिक विकासात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना ओसाका सिटी विद्यापीठानं मानद डॉक्टरेट देण्याची घोषणा केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपानमधील ओसाका सिटी विद्यापीठाने गौरव केलाय। राज्याच्या आर्थिक सामाजिक विकासात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना ओसाका सिटी विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्याची घोषणा केली आहे। ओसाका सिटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच भारतीय आहेत। 120 वर्षाची गौरवशाली परंपरा असणाऱ्या ओसाका सिटी विद्यापीठामार्फत दिली जाणारी ही सर्वोच्च पदवी असून गेल्या 20 वर्षात आतापर्यंत ती केवळ 10 लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV। सर्वसामान्यांच्या घरात आता डाळ शिजणं अशक्य होऊन बसलंय, कारण तुरडाळीने किलो मागे तब्बल 200 रुपयांचा टप्पा गाठलाय। यंदा देशभरातील बहुतेक राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय। परिणामी डाळीच्या उत्पादनात घट झाली असून डाळीचे भावही कडाडले आहेत। सर्वसामान्यांच्या घरातील अविभाज्य घटक असणारी डाळ आता आवाक्याबाहेर गेलीये, कारण तुरडाळीनं किलो मागे तब्बल 200 रुपयांचा टप्पा गाठलाय। ठोक बाजारात तुरडाळ 160 रुपये तर किरकोळ बाजारात तुरीचा भाव तब्बल 200 रुपयांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे गृहिणींचं किचन बजेट साफ कोलमडलंय। यंदा देशभरातील बहुतेक राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय। मराठवाड्यात 38% तर राज्यभरात तब्बल 30% कमी पाऊस झालाय। यंदा दुष्काळ व अवकाळी पावसाचं सलग दुसरं वर्ष आहे। त्यामुळे सर्व डाळींच्या उत्पादनात घट झाली असून परिणामी डाळीचे भाव कडाडले आहेत। तर दुसरीकडे देशात डाळीचे भाव वधारल्याने सरकारनं तुरीची 5000 टन अतिरिक्त डाळ आयात करण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून स्थानिक बाजारात डाळीची उपलब्धता वाढून भाव नियंत्रणात येतील। तुरडाळीनं 200चा टप्पा गाठल्याने तुमच्या आमच्या ताटातून आता वरण भात गायब होण्याची भीती निर्माण झालीय। ब्युरो रिपोर्ट, MBTV। कोकणातील महत्त्वाचा ऊर्जा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा दाभोळ ऊर्जा प्रकल्प आता पुन्हा कार्यान्वित होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला। 1 नोव्हेंबरपासून हा प्रकल्प सुरू होणार आहे। कोकणातील महत्त्वाचा ऊर्जा प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या दाभोळ ऊर्जा प्रकल्प आता पुन्हा एकदा कार्यान्वित होणार आहे। 12,000 कोटींच्या या प्रकल्पाचं विभाजन करून रत्नागिरी पॉवर कंपनी आणि रत्नागिरी LPG कंपनी या 2 नवीन कंपन्यांची घोषणा करण्यात आली आहे।
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आलाय। या प्रकल्पासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे। 2 कंपन्यांपैकी रत्नागिरी पॉवर कंपनीतून फक्त वीज निर्मिती होणार असून रत्नागिरी एलपीजी कंपनी फक्त गॅसचा पुरवठा करणार आहे। 1 नोव्हेंबर पासून हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार असून दिवाळीच्या आधीच नागरिकांना सरकारनं भेट दिली आहे। या प्रकल्पातून 500 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। वीज कोसळून बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखाची मदत देण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। वीज कोसळून बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। महत्त्वाचं म्हणजे शवविच्छेदन अहवाल आल्यावर 24 तासांच्या आत ही मदत देण्याचे आदेशही खडसे यांनी दिले आहेत। राज्यात 1 जूनपासून आतापर्यंत 69 जणांचा वीज पडून मृत्यू झालाय। त्यामुळे आता या सर्वांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात येणार आहे। याशिवाय वीज पडून शेतकऱ्यांची जनावरही दगावली आहेत, त्याबाबतही सरकारनं मदत जाहीर केली आहे। बैलांसारख्या मोठ्या जनावरांसाठी 30,000 रुपये, गाढव व उंट यांच्यासाठी 15,000 आणि शेळ्या मेंढ्यांसाठी 3,500 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। दिघ्यातील गणपतीपाडा परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना अनेक नागरी समस्या भेडसावत आहेत। त्यामुळे दिघावासियांमध्ये संतापाचं वातावरण असून पालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। दिघ्यातील प्रभाग क्रमांक 2 गणपतीपाडा परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना विविध नागरी समस्या भेडसावत आहेत। उघडे व अस्वच्छ नाले, उघडे डीपी बॉक्सेस व विद्युत वाहिन्या, वाढते आजार, डासांचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांचा विळखा या परिसराला बसलाय। या उघड्या विद्युत वाहिन्यांमुळे अपघात घडत असल्याने दिघावासियांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। पालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। इथे उघडे गटार आहेत, कोणी याच्याकडे फवारणी वगैरे करत नाही वेळेवरती, त्यामुळे मग डासांचा फैलाव जास्ती झालेला आहे। आणि मी स्वतः आजारी होते, आता मी 4 दिवस दिघा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। 20-25 हजार रुपये मला खर्च झालेला आहे। आणि शिवाय उघड्या वायरी येते इलेक्ट्रॉनिकच्या, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाहीये। कारण की वायर बघाल ना तर तुम्ही अशा हाताने पकडाल ना तर ती तुमच्या हातात आहे, आणि वायर नाही ती कॅबल आहेत। कॅबल या खालतून असायला पाहिजे, कॅबल वरतून गेल्यात त्या पण बघा इथे एवढ्या खालती एवढ्या हातावर। वर्ष झालं गटर काढायला आमच्या तिथे पाठीमागे आहे ना, येतच नाही। आणि तिथं आमच्या दारासमोरच त्यांनी हे ठेवलेले आहे गटरीला, तिथं मच्छर भरपूर होतात। ओपन म्हणजे लादे टाकले पण साईडने ओपनच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। HDFCने सोमवारी आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.25% कपात केली आहे। त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर आता 9.65% झालाय। तसंच यामुळे गृहकर्जदारांचा हप्ता देखील स्वस्त होणार आहे। HDFCने सोमवारी आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.25% कपात केली आहे। त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर आता 9.65% झाले। तसेच यामुळे गृहकर्जदारांचा हप्ता देखील स्वस्त होणार आहे। नव्या ग्राहकांसाठी HDFC गृहकर्जासाठी 9.65% व्याजदर असणार आहे, तर महिला कर्जदारांसाठी 9.60% व्याजदर असणार आहे। याआधी 9.9% आणि महिला ग्राहकांसाठी 9.85% व्याजदर होते। या व्याजदर कपातीचा फायदा सर्वांनाच मिळणार असल्याचं HDFC कडून स्पष्ट करण्यात आले। रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.5% कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकने 0.40% घट केली होती। अनेक बँकांनी व्याजदर कपातीची घोषणा केली होती। ब्युरो रिपोर्ट, MVTV। बेलापूर विभागात पालिकेने स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था न केल्याने सध्या या विभागात अवैध पार्किंगचं जाळं फोफावत चाललंय। जिथे जागा मिळेल तिथे रस्ता पदपथ अडवून गाड्या उभ्या करण्यात येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। नवी मुंबईत सध्या नियोजनाअभावी वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत। बेलापूर विभागात पालिकेने स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था न केल्याने सध्या या विभागात अवैध पार्किंगचं जाळं फोफावत चाललंय। जिथे जागा मिळेल तिथे रस्ता पदपथ अडवून गाड्या उभ्या केल्या जात आहेत। असं काहीचं चित्र सध्या बेलापूर विभागात सर्वत्र पाहायला मिळतंय। CBD सेक्टर 11 येथे केस्टर हॉटेल जवळ अशा प्रकारे अवैध पार्किंग केली जात आहे। या ठिकाणी विविध कार्यालय असून या कार्यालयात जाणारे कर्मचारी या परिसरात बेधडक आपली वाहनं पार्क करत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे। डळमळीत वाहतूक व्यवस्थेचं हे उदाहरणच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV।
धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण विकेंडची वाट बघत असतो. कामाची मरगळ विकेंडमध्ये मजा करून निघून जावी यासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. अशांसाठी एक खुशखबर आहे. 2016 साली तब्बल 7 सार्वजनिक सुट्ट्या सोमवारी मिळणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षीचे विकेंड प्लॅनिंग जोरदार होणार यात शंकाच नाही. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण विकेंडची आतुरतेने वाट बघत असतो. कामाचा शीण विकेंडमध्ये मजा करून निघून जावा यासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते. अशांसाठी एक खुशखबर आहे. 2016 साली तब्बल 7 सार्वजनिक सुट्ट्या सोमवारी मिळणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षीचं विकेंड प्लॅनिंग जोरदार होणार यात शंकाच नाही. नवीन वर्षाच्या 2016च्या दिनदर्शिकेची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील वर्षी 2016 मध्ये तब्बल 7 सुट्ट्या सोमवारी म्हणजेच रविवारला जोडून येत आहेत, तर 4 सुट्ट्या रविवारी आहेत. नव्या वर्षात 2016 मध्ये होळी आणि गुड फ्रायडे, डॉक्टर आंबेडकर जयंती आणि श्रीराम नवमी, दसरा आणि मोहरम या सुट्ट्या रविवारला जोडून आल्या आहेत. महाशिवरात्री सोमवार 7 मार्च, स्वातंत्र्य दिन सोमवार 15 ऑगस्ट, गणेश चतुर्थी सोमवार 5 सप्टेंबर, बकरी ईद सोमवार 12 सप्टेंबर, दिवाळी बलिप्रतिपदा सोमवार 31 ऑक्टोबर, गुरु नानक जयंती सोमवार 14 नोव्हेंबर, ईद मिलाद सोमवार 12 डिसेंबर. त्यामुळे विकेंडचं जोरदार प्लॅनिंग होणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट MVTV. घणसोली येथे NMMTचा आदर्श आगार साकारण्यात येत असून त्याचं काम वेगानं सुरू आहे. मार्च 2016 पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे तुर्भे व आसूडगाव आगारावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. घणसोली येथे NMMTचा आदर्श आगार साकारण्यात येत असून त्याचं काम सध्या वेगानं सुरू आहे. मार्च 2016 पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे तुर्भे व आसूडगाव आगारावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. घणसोली सेक्टर 15 येथे 9.5 एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर महापालिका परिवहन उपक्रमाच्या आगाराचे काम सुरू आहे. तुर्भे व आसूडगाव आगारापेक्षा हे आगार आदर्श बनवण्याचा परिवहन प्रशासनाचा मानस आहे. या आगारात बस आत व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार, वाहनांची दुरुस्ती व धुण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासकीय इमारत व कॅन्टीनची सोय करण्यात येणार आहे. घणसोली व कोपरखेरणे येथून जाणाऱ्या बसेस मार्ग फेरी संपल्यानंतर बस उभ्या करण्यासाठी किंवा पुढचा मार्ग ठरवण्यासाठी तुर्भे आगारात पाठवल्या जातात. परिणामी इंधनाचा वापर वाढून चालकावरही अतिरिक्त ताण येतो. मात्र या नव्या आगारामुळे ही समस्या सुटणार आहे. ब्युरो रिपोर्ट MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.